नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच 21 एप्रिलचा फ्रेशचा सर्व तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल आपण पाहिलेले आहे की प्रिया अधिराजला भेटायला जाते आणि त्या दोघांमध्ये बराच वेळ बोलणं झालं. आता ते काय झाले हे आपण कालच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. प्रिया म्हणत असते की तुम्हाला खरंच आयुष्यभर अगदी साथ देशील का रे? तर अधिराज म्हणतो हो, अगदी मी तुला आयुष्यभर शेवटपर्यंत नक्कीच साथ देईन म्हणून. आणि बघा आता याच्या पुढे अधिराज मनातच बोलत असतो की ही मुलगी एवढं खोटं आणि इतक्या टोकाचं कसं बोलू शकत असेल, हिला थोडीसुद्धा लाज नाही आहे का? आणि प्रिया म्हणत असते की अधिराज, आता तू म्हणतोस ना, अगदी मी तसंच करेन, लगेचच डिवोर्स फाईल करेन मी, आणि या सगळ्यामध्ये तू मला मदत तर करशील ना रे? तर अधिराज म्हणतो हो, मी तुला नक्की मदत करेन. आता प्रिया पुढे म्हणते की बरं आता ना मला पुढे निघायला हवं, आणि म्हणते की उशीर जर झाला ना तर उगीचच मला नवऱ्याचा मार खावा लागेल, म्हणून आहे ना अधिराजच्या समोर काही सांगत असते. आणि म्हणते की मी निघू का? अधिराज म्हणतो ठीक आहे, पण मी तुझी वाट बघीन म्हणून आता अंगठीचा बॉक्स पॅक करायला लागतो. तर प्रिया बघा लगेच स्वतःचा हात त्याच्या पुढे करते, म्हणजे अगदी हातातच हात देते की जेणेकरून अधिराजने तिला ती अंगठी घालावी म्हणून. ही प्रिया एकही चान्स सोडत नाही अधिराजला लुटण्याचा. आता अधिराजसुद्धा तिच्या बोटामध्ये अंगठी घालतो, तर काय खुश होत असते, लाजत असते आणि आता त्या अंगठीकडे बघत असते. अधिराज मनात म्हणत असतो तुझी ही सगळी नाटकं ना कॅमेरामध्ये रेकॉर्ड होत आहेत आणि तुला ना याचा पत्तासुद्धा लागत नाही आहे म्हणून. प्रिया पुढे म्हणते की अधिराज थँक्यू म्हणून लगेच पुन्हा एकदा त्याच्या गळ्यामध्ये काय पडते, आणि आपण पाहतोय की हे सगळं जे आहे ना तर ते रेकॉर्डच होत असतं. आणि म्हणते अधिराज म्हणतो की चल मी तुला ना घरी सोडतो. प्रिया म्हणते नाही 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 नको नको नको, अरे मी तुला आत्तापर्यंत घरापर्यंत येऊ दिलं नाही, कारण जर का मला माझ्या नवऱ्याने मला आणि तुला एकत्र पाहिलं ना तर तो खरंच खूप तमाशा करेल, आणि मग नंतर याचे जे काही परिणाम होतील ना ते माझ्या आईबाबांना भोगावे लागतील, आणि म्हणून प्लीज प्लीज मी एकटीच जाते ना, आणि चालेल ना रे तुला अधिराज? तर अधिराज म्हणतो की हो ठीक आहे म्हणून. आणि प्रिया म्हणते चल मी निघू मग, आणि त्या अंगठी काय जवळ घेते हाताच्या अगदी, म्हणजे पुन्हा एकदा त्या अंगठीकडे बघते आणि तिथून निघते. आता अधिराज मनात विचार करायला लागतो ही एकटीच निघाली, म्हणजे ही नक्कीच कोणाला तरी भेटायला निघाली असेल, पण ही नक्की कोणाला भेटते आणि हे तर मला जाणून घ्यायलाच हवं असं अधिराज म्हणतो. आणि आता अधिराज प्रियाचा पाठलाग करणार आहे. तोपर्यंत आपल्याला इकडे सीन दाखवलेला आहे. चैतन्य आणि सायली म्हणत असतात की हे तर घर सांगितलं होतं ना, आणि त्या शांताच्या नवऱ्याचं, तर आता ते दरवाजा वाजवतात, तो काही दरवाजा लवकर उघडत नाही, आणि पुन्हा पाहतात तर दरवाजा उघडाच असतो. आता चैतन्य दार ढकलतो तर दरवाजा उघडाच आहे म्हणून हे दोघे जण आत येतात, आणि इथपर्यंतचा भाग काल त्यांनी दाखवला होता तरी आज पुन्हा रिपीट दाखवलेला आहे. आता आपण पाहतोय की त्या शांताचा नवरा जो आहे ना तर तो त्याच्या मित्राच्या मांडीवरती असा आडवा झोपलेला असतो, आणि आता तो म्हणत असतो ए नवनाथ उठ, अरे आता रोजचीच नाटकं झाली तुझी, उठ, असा तिचा मित्र म्हणून त्याला उठवत असतो. सायली म्हणते अहो हे तर नवनाथ काका आहेत ना, आणि काय झालं यांना म्हणून. आता ते जे मित्र असतात ना नवनाथचे ते म्हणतात अहो नेहमीचंच आहे याचं, दारू पितो आणि मग असा होऊन पडतो, आणि आज ना जरा जास्तच गडबड झालेली दिसते आणि बेशुद्ध पडलाय, उठतच नाही आहे बघा ना, असं तो नवनाथचा मित्र म्हणत असतो. पण तुम्ही कोण आहात? चैतन्य म्हणते हे बघा ते मी नंतर सांगतो. सायली म्हणते चैतन्य भाऊजी काही करून यांना ना लवकरात लवकर शुद्धीत यायलाच हवं. चैतन्य म्हणते एक काम करा, आपण यांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊ चला बरं. म्हणून आता त्या नवनाथचा मित्र आणि चैतन्य दोघे मिळून नाही ना त्या शांताच्या नवऱ्याला डॉक्टरकडे घेऊन जातात. इकडे आपण पाहतोय की अधिराज म्हणत असतो अरे प्रिया कुठे चालली आहे? तर प्रिया एका रिक्षात बसून चाललेली असते. आता अधिराज बघा तिचा पाठलाग करतो, आणि अधिराज बराच वेळ तिचा पाठलाग करतो, आणि जवळजवळ हा सीन बराच वेळ दाखवलेला आहे. म्हणजे प्रियाची रिक्षा पुढे, अधिराजची गाडी पाठीमागे. आता असा बराच वेळ हा सीन दाखवलेला आहे, पण लास्टपर्यंत प्रिया काही हाती लागतच नाही अधिराजच्या. तर हा जो पाठलाग करण्याचा थरार आहे ना, हा सीन इथे बराच वेळ घेतलेला आहे. शेवटी काय होतं ना की एका पॉईंटला ना की गाडी जी आहे तर ती उजव्या साईडला त्याची रिक्षा जाते, पण अधिराजसुद्धा उजव्या साईडला जातो. तर प्रिया अचानक गायब होते, दिसेनाशी होते. अधिराज म्हणतो अरे ही कुठे गेली? अरे इतक्या वेळ तर माझ्यासमोरच होती ना. आणि आपण पाहतो की डायरेक्ट आता प्रिया जी आहे ना तर आपल्याला प्रिया न दाखवता संतोष दाखवलेला आहे की फक्त प्रिया संतोषशी बोलते म्हणून. आता तो संतोष म्हणतो हां मॅडम बोला ना. तर प्रिया म्हणते अरे बॅकलमानचा तू लोणावळ्यामध्येच राहिला असताच सेफ राहिला असतास ना. म्हणतो अहो नाही मॅडम, तिथले पोलीससुद्धा ना मला शोधतात आणि माझा जुना कुठला तरी पत्ता त्यांना सापडेल हे काय माहिती होतं, आणि आता ते जुन्या माझ्या घरावरती ना सुद्धा नजर ठेवून आहेत. आणि प्रिया म्हणते की हे बघ तू दुसरीकडे कुठेतरी राहणार. संतोष म्हणतो मॅडम लोणावळ्यात तेवढीच एक जागा आहे मला राहण्यासाठी. प्रिया म्हणते आता पुन्हा एकदा लोणावळ्यामध्ये जा आणि मी जी लोकेशन पाठवते ना तर तिथं जाऊन राहा. संतोष म्हणतो ठीक आहे मॅडम, पण मॅडम ते खर्चाला थोडं पैसे मिळाले असते तर. प्रिया म्हणते मला माहिती पाठवते मी तुला पैसे. संतोष म्हणतो ठीक आहे मॅडम, आता तुम्ही मला जेव्हा सांगाल ना की हे प्रकरण थंड झालं
झालं आहे तर तेव्हाच मी तिथून निघेन. हां, प्रिया म्हणते तुला कुणीही काहीही करणार नाही, अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि जा आता लवकरात लवकर. संतोष म्हणतो ठीक आहे मॅडम आणि संतोष तिथून निघून जातो. पुन्हा आपण पाहतो की इकडे शांताच्या नवऱ्याला या चैतन्याने आणि त्या शांताच्या नवऱ्याच्या मित्रांनी डॉक्टरांकडून घेऊन आलेले असतात. चैतन्य म्हणतो की डॉक्टरांनी त्यांना औषध तर दिले, थोड्या वेळाने त्यांना जाग येईल आणि त्यांना बरं वाटेल, तोपर्यंत ना त्यांना आराम करू देत. आता ते जो सुनील जो असतो ना म्हणजे नवनाथचा मित्र, तर तो म्हणतो तुम्ही जे काही सांगितलं ना तर ते सगळं भयानक आहे. शांता मावशी गेल्या हे फार वाईट झालं हो, तशा त्या कर्माने चांगल्यासुद्धा नव्हत्या, खूप वाईट वाईट गोष्टी केल्या तो त्यांनी आत्तापर्यंत. आणि पुढे म्हणतो आणि हे सगळं नवनाथने करायला लावलं होतं त्या शांता मावशीला, रोज दारू पिऊन मारायचा तिला आणि तिच्या जीवावरती जगायचा आणि पैशासाठी उलटसुलट गोष्टी कराव्या लागायच्या शांताला, नाहीतर शांता तशी नव्हती. सायली म्हणते हे सगळं ना कोर्टाला कळायला हवं सुनील दादा, तुम्ही नवनाथ काकांना उद्या कोर्टामध्ये घेऊन याल का साक्ष देण्यासाठी म्हणून. आणि चैतन्य म्हणतो हे बघा आम्ही तुम्हाला सगळी परिस्थिती समजावून सांगितली, यांची साक्ष कोर्टामध्ये किती महत्त्वाची हे तुम्हाला कळतंय ना सुनील दादा. आता तो सुनील म्हणतो हो हे बघा तुम्ही ना टेन्शन घेऊ नकात, मी ना नवनाथला कोर्टामध्ये बरोबर वेळेमध्ये हजर करतो. सायली म्हणते ठीक आहे दादा, पण उद्या मी तुमची वाट बघतोय, हां काळजी घ्या. म्हणून चैतन्य आणि सायली तिथून निघून जातात. इकडे आपण पाहतोय सुभेदारांच्या घरामध्ये प्रतिमा त्या म्हणत असतात कल्पनाला की अगं कल्पना असं नको करूस, तू जेवण कर. आज सायली अर्जुनसाठी डबा घेऊन गेली होती ना जेलमध्ये, तर अर्जुनसुद्धा आज तिथे जेवला असेलच व्यवस्थित. आता डायनिंग टेबलवरती प्रतापराव, अस्मिता, अश्विन सगळेजणे असतात. आता ही प्रतिमा त्या म्हणत असतात तू नकोच काळजी करू, कारण या सगळ्यामध्ये ना तू तुझी तब्येत नको खराब करून घेऊस. विमलसुद्धा म्हणते वहिनी या ना बसा, सगळ्यांनी ना 2-2 घास खाऊन घ्या बरं, या मी तुम्हाला वाढते म्हणून. आणि कल्पनाताई काय जायला तयार नसतात. प्रतिभा त्या म्हणतात चल बरं ये, चल बस थोडं खाऊन घे म्हणून. आणि आता विमल लगेच खुर्ची सरकवते. आता कल्पनाताई तिथे बसतात आणि आता तिथे ना लगेचच विमल त्यांना जेवायला वाटते, तोपर्यंत पूर्णाजीचा फोन येतो. कल्पनाताई म्हणत असतात की अरे देवा आता पूर्णाईंचा फोन आहे, आता मी काय बोलू आता यांना. आणि आता त्या काय करतात की लगेच प्रतापरावांकडे फोन देतात आणि म्हणतात की जे काय बोलायचं ते तुम्ही बोला. अस्मिता म्हणत असते हो ग मम्मा, तुझ्या बोलण्याच्या सुरावरून लगेच पूर्णाजीला कळेल की ते काय झालंय ते. प्रतापराव म्हणतात अगं हो, पण जर का फोन नाही उचलला तर तिला जास्त काळजी वाटेल. कल्पनाताई म्हणतात हे बघा तुम्ही त्यांच्याशी बोला, मी तर नाही बोलू शकत, पण त्यांना चुकूनही कळू देऊ नका हां की अर्जुनला आपल्या अटक झाली म्हणून. आणि आता असं म्हणल्यानंतर की प्रतापराव म्हणतात की अस्मिता तू पण इकडे ये, आपण व्हिडिओ कॉलवरती दोघं मिळून बोलूयात, म्हणजे जेणेकरून पूर्णाजीला संशय येणार नाही. आता हे दोघं जण सुद्धा ना आता हसण्याचं नाटक करतात आणि म्हणतात हा पूर्णाई बोल ग कशी आहेस तू. पूर्णाजी म्हणत असतात की मी बरी आहे रे, पण कल्पनाचा फोन तू कसं काय घेतलास म्हणून, ती तर ठीक आहे ना सगळं. तर असं म्हणल्यानंतर प्रतापराव म्हणतात हो अगं ती ना किचनमध्ये कामात आहे गं, तर त्यामुळे ना तिने फोन नाही उचलला आणि तिचे हात खूप खराब झालेले होते आणि म्हणून मग मी तिचा फोन उचलला आणि ती म्हणते की मी नंतर तुम्हाला फोन करते म्हणून. आता लगेचच पूर्णाजी म्हणतात नंतर नाही, मला ना आत्ताच तिच्याशी लगेचच बोलायचं आहे. अस्मिता म्हणते अगं असं काय करतेस पूर्णाजी, एवढी कसली घाई आहे तुला. आता अश्विन पण उठून जातो आणि आता अश्विनसुद्धा हसत बोलायचं नाटक करतो आणि म्हणतो अगं तेच तर पूर्णाजी, अगं मी मम्माला ना तुला नंतर फोन करण्याची आठवण करून देतो. हां, पूर्णाजी म्हणतात अरे पण ती इतकी कुठल्या कामात आहे, किचनमध्येच आहे ना. अरे मग तिच्यासमोर फोन धरा ना कुणीतरी जाऊन तिथे, मी बोलते तिच्याशी. आता असं म्हणल्यानंतर कोणाला काही करावं ते समजतच नाही, कारण इकडे कल्पनाताई रडत असतात आणि त्यामुळे ना त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा सगळा रडवेला चेहरा झालेला असतो. तर अस्मिता म्हणते बरं ठीक आहे ते बघा आलीच म्हणून. आता कल्पनाताईंकडे फोन दिला जातो. आता कल्पनाताई म्हणतात की हा पूर्णाई बोला ना काय म्हणताय तुम्ही. तर पूर्णाजी म्हणतात अगं मी तुला हेच सांगायला फोन केला होता की अर्जुनची ना आज जरा दृष्टी काढून टाक बरं. कल्पनाताई म्हणतात का आज, म्हणजे आज तुम्हाला असं अचानकच का बरं वाटलं. म्हणतात माहीत नाही ग कल्पना, पण कालपासून आहे ना मला अर्जुनची खूप आठवण येते ग, तो माझ्या स्वप्नात सुद्धा आला होता तुला माहिती आहे का. आणि मग म्हटलं की बोलूनच घ्यावं त्याच्याशी, अगं पण तो फोनच उचलत नाही आहे, कुठे आता तो. आता कल्पनाताई म्हणतात की हां अहो अर्जुन आणि सायली हे दोघे जण आहेत ना जरा बाहेर गेलेत कुठेतरी. आता पूर्णाजी म्हणतात बरं ठीक आहे मग मी सायलीलाच फोन करते किंवा परत अर्जुनलाच करते म्हणून. आता सगळ्यांचे ना चेहरे असे झालेले असतात की आता पूर्णाजीला काय उत्तर द्यावं म्हणून. कल्पनाताई म्हणतात नाही नको काय नाही की दोघांचे फोनसुद्धा इथे घरीच ना चार्जिंगला लावलेले आहेत. पूर्णाजी म्हणतात हो का बरं मग मी आता उद्याच कॉल करते, हां बरं ठेवते म्हणून. आता पूर्णाजी फोन ठेवतात तेव्हा कुठे सगळ्यांना जरा हायचं वाटतं आणि यांना तर ना अक्षरशः पूर्णाजीशी खोटं बोलताना ना सगळ्यांना अवघड जात असतं. प्रतापराव म्हणतात की बरं झालं पूर्णाईला संशय नाही आला ते
अस्मिता म्हणते बरं पण उद्या तर हे सगळं तिला कळेलच ना, आजचं संकट उद्यावरती गेलं एवढंच, बाकी काही नाही. आता असं म्हटल्यानंतर सुमन काकू म्हणत असते की ते काय घडलं हे पूर्णाईंना जर का कळालं ना तर त्यांना खरंच खूप त्रास होईल म्हणून. आणि प्रतिमा त्या म्हणतात की पूर्णाईला काही कळण्या अगोदर अर्जुन जेलमध्ये सुटायलाच हवा म्हणून. आणि आपण पाहतो की सगळे सुभेदार आहेत ना असं चिंतेमध्ये असतात. इकडे चैतन्य म्हणत असतो की मी या नवनाथबद्दल इन्स्पेक्टर सावंतांशी बोलतो, म्हणजे ते अर्जुनपर्यंत बातमी पोहोचवतील म्हणून. सायली म्हणत असते हो ठीक आहे म्हणून. आणि इतक्यातच सायलीचा सुद्धा फोन वाजतो. आता सायली फोन उचलते तर सायलीला फोन आलेला असतो ना अधिराजचा. सायली म्हणते हां बोला अधिराज भाऊजी. अधिराज म्हणतो मी आत्ता प्रियाबरोबर होतो तेव्हा ती कोणाशी तरी ना फोनवर बोलत होती. मला थोडासा संशय आला की काहीतरी गडबड आहे, म्हणून मी तिचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न केला, पण मला ते बोलणं नाही ऐकायला मिळालं. म्हणून मी तिचा पाठलाग केला तर ती ना नक्की ज्या व्यक्तीशी बोलत होती ना त्यालाच भेटायला गेली होती. आणि नंतर ना कशी काय ती माहीत नाही ना, पण ती सटकली. सायली म्हणते ही लपाछपी ना नक्की शांता मावशीच्या कोणाच्या प्रकरणामध्येच असेल म्हणून. आणि पुढे म्हणते की काही हरकत नाही, पण अधिराज भाऊजी तुम्ही तिच्यावरती असंच लक्ष ठेवा आणि काही संशयास्पद जाणवलं ना तर मला लगेच सांगा हां. अधिराज म्हणतो हो वहिनी. आणि आता दोघेही फोन ठेवतात. आणि आपण आता पाहतोय की चैतन्य म्हणतो अर्जुनशी बोलतील हां ॲडव्होकेट सावंत म्हणून, चला आता आपण निघूया म्हणून. आता चैतन्य आणि सायली तिथून निघून जातात. आणि आता आपण पाहतोय की इकडे अर्जुन आहे तो जेलमध्ये असतो. आणि आता तिथे ना इन्स्पेक्टर सावंत येतात आणि म्हणतात की अर्जुन साहेब सायली मॅम आणि चैतन्य सर हे दोघेही ना शांताच्या नवऱ्यापर्यंत पोहोचलेत आणि तो हिअरिंगला नक्कीच हजर राहील. अर्जुन म्हणतो की ग्रेट, म्हणजे उद्याची हिअरिंगची तयारी आपली आता झाली म्हणायचं. इतक्यातच इन्स्पेक्टर पडळकर येतो आणि म्हणतो काय इन्स्पेक्टर सावंत काय चाललंय का इकडे? नाही म्हणजे अख्ख्या पोलीस स्टेशनमध्ये फक्त अर्जुन सुभेदारचीच केस आहे का? आणि आता तो सावंतलाही काही बोलायला लागतो. हां पडळकर म्हणतो तुम्ही फक्त त्यांचीच ड्युटी करताना दिसताय, बाकीच्याही केसेस आहेत त्यांच्याकडेही लक्ष द्यायला हवं हो की नाही म्हणून. आणि आता ते सावंतलाच बोलायला लागतो. आता काय करतो की फाईल घेतो खूप साऱ्या आणि म्हणतो की हे घ्या, यामध्ये काही केसेस आहेत ते व्यवस्थित स्टडी करा आणि हो इन्व्हेस्टिगेशनसुद्धा करा हां, आणि लवकरात लवकर मला या सगळ्याचा रिपोर्ट करा, कळालं का तुम्हाला असं म्हणतो. आणि पडळकर तिथून त्याचं कॉन्स्टेबलला घेऊन तिथून निघून जातो. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हा माणूस आहे ना माझा कोणाची एकही संधी सोडत नाही. अर्जुन म्हणतो की रिलॅक्स, त्याचा सगळा हिशोब आपण कोर्टामध्ये क्लिअर करून टाकणार आहोत म्हणून. आता सावंत म्हणतात की हो म्हणून. अर्जुन पुढे म्हणतो बरं स्पेशली तुम्हाला तो जो फोन सापडला होता ना तर तुम्ही तुमच्याकडेच आहे ना? सावंत म्हणतात हो. अर्जुन म्हणतो तो फोन कोणाचा होता? इन्स्पेक्टर सावंत म्हणतात ते सगळं मी तुम्हाला नंतर सांगेनच म्हणून. अर्जुन म्हणतो आता फक्त उद्याच्या हिअरिंगवरतीच माझं लक्ष आहे म्हणून. आणि आता आपण पाहतोय की इकडे सायली जी आहे ना तर ती दिवाळीसमोर हात जोडून उभी असते आणि दिवाळीला प्रार्थना करत असते. सायली म्हणत असते की दिवाळी अगं मी खूप लहान असल्यापासून आहे ना अगदी मनापासून आहे ना मी तुझी भक्ती करते गं, आणि कुठल्याही फळाची अपेक्षा न करता मी माझं कर्म करत राहिले. आणि पुढे म्हणते की तूही मला कधी एकटी सोडलं नाहीच आहे म्हणा, पण मला जेव्हा तुझी गरज होती ना तेव्हा तू माझ्या पाठीशी उभी राहिलीस दिवाळी, आणि आजही तुझं माझ्याकडे लक्ष आहे मला माहिती आहे गं. आणि म्हणत असते की तुला तुझ्या या लेकीची परीक्षा घ्यायची ना गं देवी आई, पण काही हरकत नाही हां, तू माझी परीक्षा जरूर घे. यांच्यासाठी मी कुठलीही अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे, कारण माझी खात्री आहे की यातूनही तूच आम्हाला न्याय मिळवून देशील म्हणून. सायली अगदी हात जोडून देवी आईसमोर प्रार्थना करत असते. आणि सायली पुढे म्हणते आणि या क्षणाची मी अगदी आतुरतेने वाट बघते गं देवी आई, म्हणून देवी आईला पुन्हा नमस्कार करते. आणि आता आपण पाहतोय की इकडे अर्जुन जेलमध्ये असतो. आणि आता अर्जुनला ना ह्या सगळ्या सिच्युएशन आणि ही सगळी आठवत असते, म्हणजे ह्या सगळ्या केसमध्ये ना आत्तापर्यंत काय झालं ना तर हे सगळं ना अर्जुनला आठवत असतं. इकडे सुद्धा ना अर्जुनच्या विरहामध्ये अगदी रडवेली झालेली असते, म्हणजे रडतच असते. प्रतापरावांना सुद्धा ना सगळ्या घटना आठवत असतात, त्याचबरोबर कल्पनाताईंना सुद्धा सगळ्या गोष्टी आठवत असतात. आणि इथे ना एक पाठीमागे बॅकग्राऊंड असं एक सॉन्ग टाकलेलं आहे देवा काळजी रे म्हणून. आणि आता हे गाणं टाकल्यानंतर आणि या म्युझिकमध्ये ना हे सगळे आपल्याला फक्त दृश्य दाखवलेले आहेत की अर्जुन इकडे जेलमध्ये अपसेट असतो, तिकडे सायली रडत असते. आता शेवटी प्रतापराव कल्पनाताईसुद्धा रडून झोपी जातात. आता सायली काय करते की अर्जुनच्या आठवणीमध्ये ना खाली अंथरून टाकते आणि झोपते, आणि तिकडे जेलमध्ये अर्जुनसुद्धा ना असं खाली अंथरून टाकतो आणि तो सुद्धा तिकडे झोपतो. आणि असा हा इमोशनल असं एक सॉन्ग इथे प्ले केलेला आहे.
आता इथे ना डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली दाखवलेली आहे आणि आता कोर्टामधला सीन दाखवलेला आहे. अर्जुनला ना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलेलं असतं. आता सगळं कोर्ट भरलेलं असतं आणि आता फक्त जज साहेब यायची वाट बघत असतात. आता हे सगळं कल्पनाताई पाहतात आणि म्हणतात की अर्जुनला ना असं आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा केलेलं ना मला बघवत नाही आहे गं. आता साली पण तिथेच बसलेली असते. प्रिया पण आलेली असते. प्रिया म्हणत असते तुम्हाला जेलमध्ये पाठवायला निघाला होतास ना अर्जुन, आधी एकदा पाठवलं सुद्धा होतंस, तर आज ना तुला कळेल की त्या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं राहिल्यानंतर माणसाची अवस्था काय होते ते. असं ही प्रिया मनात म्हणत असते आणि खुश होत असते. इतक्यातच आपण पाहतो की वकील साहेब येतात. आता सर्वजण उठून उभे राहतात आणि आता त्याच्यानंतर ना कोर्टाचा कारभार सुरू होतो. जज साहेब येतात आणि आता सगळेजण उठून उभा राहतात. नंतर खाली बसतात. आता जज साहेब सांगतात की कोर्टाची कारवाई सुरू करण्यात यावी म्हणून. आता चैतन्य काय करतो की त्याच्याकडचा एक लिफाफा घेतो आणि म्हणतो की युरानावर या ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचं स्वतःसाठीचं वकीलपत्र म्हणून आता चैतन्य अर्जुनच्या वतीने ते वकीलपत्र कोर्टामध्ये सादर करतो. आता ते वकीलपत्र जज साहेबांना देण्यात येतं आणि आता बघा आजच्या भागामध्ये ना तर आपल्याला दाखवलं नाही अर्जुन सुटलेला, पण हो की 100% ना उद्याच्या भागामध्ये आपण हे पाहणार आहोत की अर्जुन सुटतोय म्हणून. आता आपण पाहतो की जज साहेब म्हणतात की अर्जुन सुभेदार तुम्ही स्वतःची केस लढणार आहात का. तर अर्जुन म्हणतो हो. तर जज साहेब म्हणतात हे बघा अर्जुन सुभेदार तुम्ही जर तुमची केस हरलात ना तर तुमची सनद रद्द होईल म्हणून आणि तुम्ही परत कधीसुद्धा ना वकिली करू शकणार नाही. याची कल्पना आहे ना तुम्हाला. अर्जुन म्हणतो हो जज साहेब याची कल्पना मला आहे म्हणून. आणि आता आपल्याला दाखवलं हे बराच वेळ तर कोर्टामध्ये ना शांतता असते कारण कल्पनाताई ना याची खरंच कल्पना नसते. आता त्या सायलीकडे बघून आहे ना आश्चर्यचकित होतात. अर्जुन मनातल्या मनात म्हणत असतो बायको मी माझी सनद वाचू शकेन हा विश्वास आहे ना तुला. आणि सायली मनामध्ये म्हणत असते की माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुमच्यासारखा हुशार वकील स्वतःला नक्कीच निर्दोष सिद्ध करेल म्हणून. आणि आपण पाहतोय की अर्जुन म्हणतो की येस मिलॉर्ड मला याची ना पूर्ण कल्पना आहे म्हणून. आणि अर्जुन असाही म्हणतो की तरीसुद्धा ना मी माझी केस मीच लढणार म्हणून. आपण पाहतोय की प्रियाला हे सगळं ना अगदी चेष्टेद्वारे हसत असते. आता आपण पाहतोय की आता जज साहेब आहेत ना तर ते सरकारी वकिलाला म्हणतात की ॲडव्होकेट निरंजन प्रभू तुम्ही ना तुमची बाजू मांडा म्हणून. आता ते सरकारी वकील निरंजन प्रभू येतात ना आणि म्हणायला लागतात लगेच आज आपल्या कोर्टामध्ये उभी असलेली केस वकिली पेशाला काळी माफ असणारी आहे म्हणून. म्हणजे अर्जुनबद्दल बोलत असतात हे ॲडव्होकेट निरंजन प्रभू. आता हे म्हणतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे पनवेलमधलं सगळ्यात मोठे आणि क्रिमिनल लॉयर आहेत आणि त्यांचं तसं नावसुद्धा आहे आणि त्यांची ख्याती अशी आहे की ते आजपर्यंत एकही केस हरलेले नाहीत म्हणून. आता हे सगळं निरंजन प्रभूच बोलत असतात आणि म्हणतात की पण त्यांनी आज ना त्यांच्याच पेशाला लाज आणणारं एक कृत्य केलेलं आहे म्हणून. आणि पुढे म्हणतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी सौ शांता कदम यांचा खून केलेला आहे म्हणून. आणि आता इन्स्पेक्टर पडळकर सुद्धा तिथेच असतो. आता ते प्रभू म्हणतात की दुसऱ्या दिवशी डेड बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतः ती गाडी घेऊन निघाले होते पण सिनियर इन्स्पेक्टर सागर पाटकर यांना सुभेदारांची गाडी दिसली. आणि पुढे हेही सांगतात प्रभू की त्या गाडीला ना नंबर प्लेट नव्हती म्हणून सागर पाटकर यांनी सुभेदारांची गाडी थांबवली आणि त्याच्यावरती फाईन मारला. आणि ज्यावेळेस त्यांनी तो फाईन मारला पण इन्स्पेक्टर पाटकर यांच्या नजरेतून एक गोष्ट सुटली नाही आणि ती गोष्ट म्हणजे की गाडीच्या डिक्कीतून येणारं रक्त. आता हे सगळं निरंजन प्रभू सांगतात. पाटकर तर काय खुश झालेला असतो ना की बापरे तो अतिशय आनंदाने हे पाहत असतो कारण अर्जुनला शिक्षा होईल ना म्हणून. आता पुढे प्रभू म्हणतात की इन्स्पेक्टर पाटकरांनी अर्जुन सुभेदार यांना डिक्की उघडायला लावली आणि डिक्की उघडल्यानंतर समोर आला तो शांता कदम यांचा मृतदेह. आता हे सगळं असं चालू असतं. आता अश्विनला त्यांना खूप वाईट वाटत असतं. अश्विनसुद्धा कोर्टामध्ये असतो. इकडे निरंजन प्रभू म्हणत असतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना ना पाटकरांनी लगेचच अरेस्ट केलं आणि त्याच वेळेस ना पोलिसांच्या समोर काही गोष्टीसुद्धा निदर्शनात आलेल्या आहेत म्हणून. आता ते एक रिपोर्ट घेतात आणि आता ते जज साहेबांना सादर करतात. आता त्या रिपोर्टमध्ये ना असं लक्षात आलेलं असतं. प्रभू म्हणतात की असं लक्षात आलेलं आहे की खुनी अर्जुन सुभेदार हे शांता कदम यांना खूप दिवसापासून ओळखत होते. आणि पुढे ते निरंजन प्रभू आहेत ना तर ते सांगायला लागतात की 3 ते 4 वेळेस ते अर्जुन सुभेदार हे शांताच्या घरीसुद्धा गेले होते आणि काही दिवसापूर्वी अर्जुन सुभेदार यांनी शांता यांना एका वेगळ्या जागेमध्ये सुद्धा शिफ्ट केलेलं होतं म्हणून. आणि आता बघा सगळ्यांचे चेहरे वगैरे दाखवलेले आहेत. पुढे प्रभू म्हणतात की जेव्हा शांता कदम यांच्या घराबाहेर अतिक्रमणाची नोटीस लागली आणि जेव्हा त्या अतिक्रमणाचे कागदपत्र आणायला जाणार होत्या त्यांच्या घरी तर ही गोष्ट फक्त आणि फक्त अर्जुन सुभेदार यांना माहिती होती. आणि या सगळ्या माहितीचा वापर करून अर्जुन सुभेदार यांनी शांता कदम यांचा
खून केला म्हणून. आणि आता हे ॲडव्होकेट निरंजन प्रभू आहेत ना अगदी ठामपणे सांगत असतात की अर्जुननेच खून केला आहे म्हणून. प्रियाला तर काय मजा वाटत असते. प्रिया आणि त्या पाटकरला की बस पुढे ते निरंजन प्रभू म्हणतात वकिलाकडे समाज न्यायाच्या अपेक्षेने पाहत असतात आणि याच वकिलाने कायद्याला धाब्यावर बसून एका व्यक्तीचा खून केलेला आहे, एका व्यक्तीचा जीव घेतलेला आहे. आणि पुढे म्हणतात की आता या ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यासारख्या खुन्याला जन्मठेपेची शिक्षा व्हावी अशी मी विनंती करतो. इतक्यातच चैतन्य उठून येतो ना आणि तो म्हणतो की लगेचच म्हणतो की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे या कोर्टामध्ये आत्ता संशयित म्हणून उभे आहेत म्हणून. आणि पुढे म्हणतो की पण सरकारी वकील ॲडव्होकेट निरंजन प्रभू त्यांचा उल्लेख सतत खुनी असा करतायत म्हणून. आणि चैतन्याला हे काही आवडलेलं नसतं. त्यामुळे चैतन्य म्हणतो की माझी कोर्टाला विनंती आहे की अर्जुन सुभेदार यांना खुनी म्हणून संबोधलं जाऊ नये म्हणून. आता असं चैतन्य सांगितल्यानंतर बघा ते ॲडव्होकेट निरंजन प्रभू आहेत ना ते नंतर संबोधत नाहीत. आणि आता आपण पाहतोय पुढे आपण पाहतोय की हे जज साहेब आहेत ना तर ते म्हणतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्यावरचा गुन्हा जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना खुनी असं संबोधता येणार नाही. आता असं म्हटल्यानंतर तो प्रभू जरा शांत बसतो आणि थँक्यू मिलॉर्ड असं म्हणून तो खाली बसतो. आणि आपण बघा आजचा भागसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि तुम्ही ना डेली रिव्ह्यू तर पाहता पण अजिबात चॅनल सबस्क्राईब करत नाही, तर असं न करता प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, कारण चॅनल सबस्क्राईब करणं हे एकदम फ्री आहे. आपण पाहतोय की आता हे जे जज साहेब आहेत ना तर ते जज साहेब म्हणत असतात की आता अर्जुन सुभेदार म्हणजे चैतन्यला म्हणतात की चैतन्य तुम्ही अर्जुन सुभेदार यांची आता बाजू मांडा म्हणून. आता चैतन्य येतो आणि आता सांगत असतो की सरकारी वकील ॲडव्होकेट निरंजन प्रभू यांनी शांता कदम यांच्या एक बाजू अगदी व्यवस्थित कोर्टापुढे मांडलेली आहे म्हणून. आणि आता बघा चैतन्यसुद्धा छान बोलतो कोर्टामध्ये. आणि पुढे म्हणतो की आणि एक बाजू समोर त्यांनी मांडली आणि त्यांनी अर्जुन सुभेदार यांना खुनी गुन्हेगार म्हणून हे लगेच असं सिद्ध पण करून टाकलं का हो. आणि पण खरं तर हे खरं आहे की अर्जुन सुभेदार जे आहेत ना तर ते यांनी खून केलेलाच नाही असं चैतन्य अगदी ठामपणे कोर्टात बोलतो. पुढे आपण पाहतोय की चैतन्य सांगत असतो की त्यांना अगदी पद्धतशीरपणे कुणी प्लॅनिंग करून या सगळ्यामध्ये ना कुणीतरी अडकवण्यात आलेलं आहे म्हणून. असं चैतन्य जेव्हा आर्ग्युमेंट करत असतो कोर्टामध्ये तेव्हा सगळेजण अगदी लक्ष देऊन ऐकत असतात. सगळेजण शांतपणे ऐकत असतात. चैतन्य म्हणतो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचं करिअर ट्रॅक तुमच्या समोर आहे, ते तुम्ही बघू शकता. अर्जुन सुभेदार यांनी कित्येक निर्दोष व्यक्तींना आजपर्यंत शिक्षा होण्यापासून वाचवलेलं आहे. आणि चैतन्य पुढे असंही सांगायला लागतो की अर्जुन सुभेदार हे सतत हेच म्हणत राहिलेले आहेत की माझे अशी निर्दोष आहेत आणि म्हणून ते आजपर्यंत एकही हरलेले नाहीत. चैतन्य सांगतो अर्जुन सुभेदार एकही केस हरलेली नाही आहेत आतापर्यंत. आणि पुढे चैतन्य सांगायला लागतो की अहो असा माणूस खून कसा काय करू शकतो की ज्याने एकही केस हरलेली नाही आहे. पण ॲडव्होकेट निरंजन प्रभू यांनी सांगितलेल्या काही गोष्टी ह्या एकदम खऱ्या आहेत. जसं की ते शांता कदम यांना अर्जुन सुभेदार ओळखत होते का, तर हो ते शांता कदम यांना ओळखत होते. चैतन्य पुढे म्हणतो की सुभेदार यांनी शांता कदम यांना दुसऱ्या घरात शिफ्ट व्हायला सांगितलं होतं का, तर हो स्वतःच्या घराची कागदपत्र घेण्यासाठी शांता कदम त्यांच्या पुन्हा घरी जाणार होत्या हे अर्जुन सुभेदार यांना माहिती होतं का, तर हो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो अशी आहेत जज साहेब. असं चैतन्य छान आर्ग्युमेंट करत असतो. आणि पुढे म्हणतो पण यांनी ना कुठेही हे सिद्ध होत नाही की अर्जुन सुभेदार यांनी हा खून केलाय म्हणून. आता यावरती निरंजन प्रभू ऑब्जेक्शन म्हणून लगेच उठतात ना आणि म्हणतात की ॲडव्होकेट गडकरी हे विसरतायत की शांता कदम यांचा मृतदेह अर्जुन सुभेदार यांच्या गाडीमध्येच होता म्हणून. आणि आता पुढे प्रभू असंही सांगायला लागतात की शिवाय खुनाच्या रात्री ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे त्यांनी शांता कदम यांनी पाठवलेल्या माणसाशी संपर्कात होते अशी आपल्याकडे कॉलचे रेकॉर्ड आहेत म्हणून. आता हे निरंजन प्रभू खूपच डीपली सांगत असतात. पुढे ते म्हणतात की शांता कदम यांच्या प्रत्येक ठिकाणाची माहिती ही अर्जुन सुभेदार यांना मिळत होती. आणि प्रिया इतकी खुश होत असते ना की बस आज तिचा आनंदच मावत नसतो. चैतन्य म्हणतो हेही खरं आहे मिलॉर्ड, पण ही सगळी माहिती हे ते शांता कदम यांच्या रागामुळे करत नव्हते तर शांता कदम यांच्या काळजीपोटी करत होते. तर निरंजन प्रभू म्हणतात काळजी, अहो मग शांता कदम सोबत तिने एका अनोळखी माणसाला का बरं पाठवलं, ते स्वतः शांता कदम यांच्याबरोबर का नाही गेले. जर का अर्जुन सुभेदार यांना इतकी काळजी होती तर जज साहेब म्हणतात की ऑब्जेक्शन सस्टेन म्हणून. आता असं म्हटल्यानंतर आपण पाहतोय की पुढे ना निरंजन प्रभू म्हणतात अर्जुन सुभेदार शांता कदम यांच्यासोबत परत गेली नाहीत, कारण त्याच रात्री त्यांनी
शांता कदम यांचा खून करण्याचा प्लॅन आधीच रचलेला होता अर्जुन सुभेदार यांनी. आता हे सगळं ना तिथे असलेल्या कल्पनाताईंना, प्रतिमा त्यांना आवडत नसतं. निरंजन प्रभू म्हणतात आणि त्यांना शांता कदम यांच्यासोबत कोणी तिथे बघू नये अशी त्यांची इच्छा होती. शांता कदम या घरी पोचल्यानंतर थोड्याच वेळाने अर्जुन सुभेदार तिथे पोचले आणि तिथलेच एका चाकूने त्यांनी शांता कदमचा खून केला. आता हा निरंजन कदम प्रभू आहे ना, तो काहीच्या काही बोलायला लागतो. हा इकडे प्रतिमा त्यात आणि कल्पनाताई तर हायपर व्हायला लागतात. निरंजन प्रभू म्हणतात मुळात शांता कदम यांना खोटं बोलून त्यांच्या घरी पाठवलं, कारण पोलीस चौकशीमध्ये हे क्लिअर झालेलं आहे की शांता कदम यांच्या घराबाहेर लावलेली अतिक्रमणाची नोटीस जी आहे ना, तर ती खोटी आहे असं हे निरंजन प्रभू सांगतात. आणि खरंच ती नोटीस ही खोटीच असते, कारण ती नोटीस प्रियाने लावलेली असते ना. आणि आता निरंजन प्रभू म्हणतात आणि हे बघा, हे ते जे लिगल डॉक्युमेंट आहेत की शांताच्या घरासमोर असं कोणतंही अतिक्रमण होणारच नव्हतं म्हणून. आता अक्षरशः सगळे पुरावे कोर्टात सादर होतात आणि अर्जुनला आणि चैतन्याला हे पहिल्यांदाच कळतं की ती नोटीससुद्धा खोटी होती म्हणून. आता सगळ्या कोर्टात ना शांतता पसरलेली असते आणि अर्जुन या चैतन्याला शांत हो असं ना खून करून सांगत असतो. आता लगेचच आपण पाहतो की हे निरंजन प्रभू म्हणतात आणि त्यांच्या घराला नोटीस लावली. ही बातमी दुसरं तिसरं कुणी नसून अर्जुन सुभेदार यांनीच ही शांता कदमला ही बातमी दिली होती. म्हणजे शांताला ही बातमी या ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनीच दिली होती असं निरंजन प्रभू सांगतात. आणि पुढे म्हणतात त्यामुळे अर्जुन सुभेदार यांनीच शांतासाठी रचलेला हा पाचळा, हा सापळा आहे हे आपल्याला स्पष्ट दिसतंय नाही का, असं हे प्रभू बोलायला लागतात. आता बघा कोर्टातली सिच्युएशन अक्षरशः ना एकदम सिरियस वातावरण झालेलं असतं. आपण पाहतोय की निरंजन प्रभू म्हणतात आता आपण ना शांताच्या जरा क्रिमिनल रिपोर्टवरती आपण नजर टाकूया. आपण आधीच आपल्याला हे माहिती झालेलं आहे की ही शांता लहान लहान मुलांना घरी आणायची आणि त्यांना सिग्नलवरती भीक मागायला लावत होती. अहो इतक्या क्रूर बाईशी अर्जुन सुभेदार यांची ओळख होतीच कशी काय बरं? मुळात हा मुद्दा उपस्थित करण्यासारखा आहे ना, असं हे निरंजन प्रभू सांगायला लागतात. पुढे म्हणतात की अर्जुन सुभेदार शांताची या काळ्या धंद्यामध्ये सामील होती की काय म्हणून. आणि पुढे म्हणतो की आणि हे जर का खरं असेल ना, तर सुभेदार आणि शांतामध्ये कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये ना नक्कीच वाद झालेले असतील आणि त्यामुळेच ना की ही शांता जी आहे ना, ती सुभेदारांचं खरं हे रूप सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार असेल आणि म्हणून अर्जुन सुभेदार यांनी तिचा खून केला असेल. आता हे प्रतिमा त्यांनी कल्पनाताईंना तर अक्षरशः ऐकवत नाही. पुढे प्रभू म्हणतात की कदाचित आज शांता खूप मोठा खुलासा सुद्धा करणार असेल. आणि बघा ना, त्याच अगोदर या अर्जुन सुभेदार यांनी त्यांचा खून केला आणि थँक्यू मिलर म्हणून ते निरंजन प्रभू त्यांचं जे आहे तर ते आर्ग्युमेंट करतात आणि आता त्यांच्या जागेला जाऊन बसतात. आता सगळेजण आता म्हणजे सायली, कल्पनाताई हे सगळेजण चैतन्याकडेच पाहत असतात. सायली म्हणते अरे चैतन्य भाऊजी काहीच का बोलत नाही आहेत म्हणून. आता अर्जुनला पण कळत नाही, कल्पनाताईंना पण समजत नाही. जज साहेब म्हणतात ॲडव्होकेट गडकरी तुम्हाला काही बोलायचं आहे का म्हणून. तर चैतन्य काहीच नाही बोलत. प्रिया खूप खुश होत असते आणि प्रेक्षकांना ठरलं तर मग आजचा हा भाग आहे ना इथेच संपतो. आपण पाहतोय उद्याच्या भागामध्ये अर्जुन आहे ना त्यांच्या घरी दाखवलेला आहे, म्हणजे सुभेदारांच्या घरी दाखवलेला आहे. आणि आपण पाहतोय की उद्याच्या भागामध्ये मी पण नागराजला म्हणत असतो, हे बघ नागराज, मला जर का तुला जेलच्या बाहेर लिगली काढता आला नाही ना, तर तू इथून पळून जायचं. आणि आपण पाहतोय की आता इन्स्पेक्टर सावंत आहे ना, तर यांना ना एक मुलगा सापडतो आणि कॉन्स्टेबल पण येतात आणि ते म्हणतात की साहेब तिथे ना एक मुलगा मला दिसला होता खुनाच्या रात्री आणि मला त्याचा चेहरा नीट दिसला होता. आता सावंत म्हणतात की म्हणजे हल्लेखोर हा संतोष लांडगेच आहे. आता काय होतं की लगे अर्जुनचा सीन दाखवलेला आहे. अर्जुन म्हणत असतो की म्हणजे हा संतोष जो आहे तर तो लोणावळ्यामध्ये आहे. सायली म्हणते म्हणजे आता लोणावळ्यामध्ये अशी एक व्यक्ती जायला हवी की जिथे ना प्रियाला संशय येणार नाही. चैतन्य म्हणतो अशी एक व्यक्ती आपल्याला लोणावळ्याला पाठवायला हवी. संतोषसाठी किती व्यक्ती हुशार असावी, धाडसी असावी आणि हजरजबाबी असावी. तर सायली म्हणते तुम्ही वर्णन करताय अशी एक व्यक्ती आपल्या तिघांच्या सुद्धा ओळखीची आहे. कोर्टात माझ्याशी वाद घालायचा नाही आणि कोर्टाबाहेर माझा नाद करायचा नाही. आता लगेचच हे अर्जुन आणि चैतन्य हे दोघे सुद्धा एकदम म्हणतात म्हणजे ऊर्जा. आणि आता आपल्याला दाखवलेलं आहे ॲडव्होकेट ऊर्जा जी आहे ना, तर ती आता या केसमध्ये तिची एंट्री होणार आहे. त्यामुळे ना प्रेक्षकांना उद्याचा भाग आहे ना खरोखर अक्षरशः ना खूप मस्त होणार आहे. सॉलिड वाटला ना तुम्हाला आजचा हा भाग, तर प्रेक्षकांना मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान रिव्ह्यू पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईकसुद्धा करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.